हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली आपल्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आज खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकत आहे आणि सकाळचाच हा व्हिडिओ आहे. तर माझी सकाळची दोन्ही मुलं उठल्यानंतर थोडीशी मस्ती करता येतं. तर बाळ म्हणजे माझा छोटा मुलगा तो चप्पल घेऊन आलेला आहे आणि अर्णव झोपला होता, त्याला तो चपलाने मारत होता आणि चपलाने मारूनच त्याला झोपेतून उठवलेला आहे. त्याच्यानंतर 1-2 तास तरी मग चहा नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा. आणि त्याच्यानंतर तर रोजच्याप्रमाणे दोघांना चहा नाश्ता झाला की मी आंघोळी रोज घालून घेतच असते आणि आंघोळ करायच्या अगोदर दोघांना 15-20 मिनटं तरी पाण्यात खेळू देत असते मी. कारण आता उन्हाळा पण आहे आणि बाळाला जास्त पाण्यात खेळायला आवडतं आणि आंघोळीला चल म्हणलं की तो लगेच येतो, कारण त्याला माहिती आहे पाण्यात खेळायला भेटतं आपल्याला म्हणून. एक आवाज दिला की लगेच तो बाथरूममध्ये जाऊन बसतो आणि पाणी खेळत बसतो. मग डायरेक्ट आंघोळ घालून जर त्याला बाहेर काढलं तर मग तो रडतो, मग जास्त वेळ रडतो. मग मेकअप वगैरे कपडे घालू देत नाही, त्याच्यामुळं नको आंघोळ नाही करायची. तिथं आहे बघा, मला तिथं जाऊन बस म्हणतोय. जा तिथं असं करतोय, दरवाजा लाव. नको घेऊ, आंघोळ करायची नको. चल आंघोळ करायला. पाणीच खेळायचंय का? मग पाणीच खेळायचंय. चल सर बाजूला, चल बाहेर ये. तर बघितलं ना, त्याला पाण्यात खेळायचं पण आंघोळ नाही करायची. तर किती पाणी खेळतोय तो. आणि अर्णव बाहेर खेळत होता, त्याला काय माहिती नव्हतं की. तर माझं सकाळचं रुटीन असंच असतं. सकाळी 5:30 वाजता पाणी येतं. पाणी आल्यानंतर मग मी उठत असते झोपेतून आणि पाणी वगैरे भरून झालं की मग मला अर्धा-1 तास तर लागतंच पाणी भरायला. पाणी भरल्याच्या नंतर झाडून घर वगैरे आवरून घेत असते. तोपर्यंत मग चला अर्णव आंघोळ करायला. हां नको करायची, नंतर नाही आताच. चल गाडी अशी ठेवून दे दरवाजात, इथं आतमध्ये दरवाजापाशी. चल आंघोळ्या करून घे पटकन, मग मी स्वयंपाक बनवते. ठेव इथं, राहू दे. ठेव तसंच. आंघोळ झाली की खेळत बस मग. जसं की मी अर्णवला आता आंघोळीसाठी बोलवलेलं आहे, पण त्याला पण पाण्यात बसून खेळायचं. तर ते दोघं पण पाण्यात खेळून बसत आहेत. तोपर्यंत मी रात्री इथं घासून ठेवलेले भांडे आहेत ते मी मांडणीला मांडून ठेवणार आहे. मग जर बाळाला आणि अर्णवला आंघोळ घातली की लगेच मग मला माझी कामं करायला सोपी जातात. तर किचन वाट्यावरती अगोदर थोडासा पसारा झाला होता. दोघं पाण्यात खेळतात तोपर्यंत म्हणलं किचन वाटा आवरून घ्यावा. तर बाळ थोड्या वेळच खेळलं आणि लगेच बाहेर यायचा प्रयत्न करत होता. पूर्ण अंगावरचे कपडे त्यानं ओले केले होते आणि डोक्यावरून त्यानं पाणी ओतून घेतलं होतं. तर मग मी भांडे मांडून घेतले पटकन आणि दोघांनाही आंघोळ्या घालून घेतलेल्या आहेत. त्यांना तयार केलं आणि मग लगेच हे दोघं पण बाहेर इथं खेळत आहेत. काय हात घालतो त्याला. आता दोघं इथंच खेळत बसा, मी आंघोळ करून येते, कपडे धुवून येते लगेच. हां दोघांना फ्रेश केलेला आहे. आता दोघं जण इथे खेळतात. तोपर्यंत मीही आंघोळ करून घेते आणि लगेच कपडे पण धुवून टाकणार आहे. आपल्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकत आहे, कारण मध्ये माझा मोबाईल पण हरवलेला होता आणि त्या टेन्शनमध्ये मी काय व्हिडिओ वगैरे बनवले नाहीत. तर आता बघितलं तुम्ही, मुलांना आंघोळ्या घातलेल्या आहेत, त्यांना तयार केलं आहे आणि मीही लगेच तयार झालेली आहे. आंघोळ वगैरे केली. तर आंघोळ केले की लगेच मुलांना इथं खिचडी टाकली
आणि तुम्हाला दाखवते मी. खिचडी पण केलेली आहेत आणि खिचडी टाकली शिजायला, तोपर्यंत मी कपडे पण धुवून घेतलेत. तर कपडे आता वाळायला टाकते, मुलांना खिचडी खाऊ घालते. खिचडी पण आता शिजून तयार आहे. तर चला व्हिडिओ पूर्ण पहा. तर इथं बघू शकताय तुम्ही खिचडी तयार आहे. आणि तर आता मी इथं कपडे धुतलेले वाळायला टाकलेत. तर दोघांनाही आता खाऊ घालते, कारण बाळ आता झोपून आणि उपाशी झोपला तर तो लगेच उठून जास्त वेळ झोपणार नाही. आणि खाऊ घालून झोपलं तर मग चांगला 2-2.5 तास तरी तो झोपतो. तर अगोदर दोघांना खाऊ घालून घेते. माझी बाकीची कामं जे काय राहिलेत ते मी करून घेणार आहे. आता कपडे वगैरे झालेत, घर पण पुसून घेतलंय मी. आणि आता फक्त राहिलाय स्वयंपाक. पण बाळाला अगोदर खाऊ घालून घेते, मग तो झोपण. आणि त्याला झोपवून घेतलं की लगेच मी स्वयंपाक करणार आहे. तर आता इथं काही बाळानं खिचडी खाल्लेली नाही, कारण शेजारच्या ताईने इडली बनवली होती. तर त्यांनी इडली बाळाच्या हातात ठेवली होती, तर बाळाने एक इडली खाल्ली. तर आत्ता काही तो खाणार नाही, त्याच्यामुळं मग आणि खाऊ घालायचा प्रयत्न केला पण त्यानं काही खाल्लं नाही. त्याला झोपवलं आणि मग डायरेक्ट मी स्वयंपाक करून घेतला. तर इथं स्वयंपाक करत असताना अचानक माझी मोठी बहीण माझ्या घरी आली. अचानकच आली, मला पण नव्हतं माहिती की ती घरी येणार आहे म्हणून. तर तिच्याच मुलाच्या आवाजाने माझं बाळ पण लगेच झोपेतून उठलं, कारण 10 मिनटं झोपून म्हणजे 10 मिनटं झोपला तो आणि आवाजाने उठला. आणि उठला की लगेच त्याच्यासोबत अर्णवसोबत तो खेळत होता. तर माझ्या मिस्टरांना त्यांना अचानक कामावरून फोन आला आणि कामावर बोलवून घेतलं. तर त्यांनी जेवण वगैरे केलं आणि ते पण कामाला गेलेत. तर इथं दीदी स्वयंपाक बनवत आहे, कारण आईच्या इकडचा गॅस संपला होता म्हणून ती माझ्याकडे आली होती. तर नाहीतरी मी तिला बोलवलं तरी कधी येत नाही, कधीच येत नाही. ती आईजवळ आहे. आता 1 महिना झाला तिचं ऑपरेशन झालं आहे, पण कधी जर बोलवलं ये तर नाही येत ती माझ्याकडं. जवळच आहे तरी पण नाही येत. तर जाऊ द्या. तर बघू शकता इथं दुपारचा टायमिंग आहे आणि दुपारच्या टायमिंगमध्ये बाहेर ऊन होतं, त्याच्यामुळं तिघांनाही आतमध्ये कडी लावून घेतलेला आहे. तर अख्ख्या घरामध्ये पूर्ण खेळणी करून टाकलेली आहे मुलांनी. हळू 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 अरे पडन ते. इथं बस बाळा गादीवर. चल. अरे 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 कसं करते रे दादा, कसं करते दादा. ए दादा, ऊन आलं बाई घरात. दादा अर्णव काय करतो, बोट अडकन त्याच्यात. तर इथं बघू शकताय दोघं तिघं जण कसे मस्ती करतायत, रडतायत, भांडणं पण करतायत. आणि त्यांना बाहेर पण जायचं आहे खेळायला, पण मी काही बाहेर त्यांना जाऊ दिलं नाही, कारण बाहेर ऊन खूप पडलं होतं आणि दरवाजापर्यंत ऊन आलं होतं. आणि खिडकीतून पण बघू शकताय ऊन आतमध्ये आलेलं आहे, कडक ऊन होतं. तर मग त्याच्यामुळे त्यांना काय मी बाहेर जाऊ दिलं. आतमध्येच काय पसारा करून खेळायचे तर खेळा, असं मी त्यांना सांगितलं होतं. तर दिवसभर दीदी माझ्याजवळ थांबली आणि संध्याकाळी मग ती डायरेक्ट घरी गेली आईकडं, कारण संध्याकाळी ती माझ्याकडे थांबणार होती पण तिचा मुलगा रडत होता आईकडं जायचं म्हणून, मग ती गेली. आणि हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा सकाळचा. आम्ही जात आहोत आईकडं. गॅसची टाकी आणून द्यायची होती आईला, कारण माझे दोन्ही पण भाऊ सकाळीच कामाला गेले होते 6 वाजता. आणि म्हणून मग मी आणि माझे मिस्टर आईकडं जात आहोत. आईला गॅसची टाकी आणून द्यायची होती. आणि दोन्ही मुलांना मी आईकडे सोडलं आणि मी त्यांनी दोघंजण मिळून गॅसच्या ऑफिसकडे गेलं गॅसची टाकी आणून देण्यासाठी. गॅसची टाकी घेऊन आलो. तिथं पण आम्हाला थोडं 10-15 मिनटं वेळ लागला, म्हणजे अर्धा तास तरी लागलाच, कारण तिथं पण गर्दी होती. तिथून पुढं घरी आलो गॅसची टाकी घेऊन. आईला ती गॅसची टाकी जोडून दिली, गॅस चालू करून दिला आणि मग मी माझ्या रूमवर परत आले मुलांना घेऊन. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.